बऱ्याचदा लोकांना काय वाटतं माहितीये का, मी हत्तींशी बोलतो म्हणजे आता इथे एक जंगली हत्ती आलाय म्हणजे मी त्याच्याशी बोलणार, तो माझ्या खांद्यावर सोंड ठेवणार आणि मला घेऊन जाणार. असं होत नाही. आमचं काम तशा पद्धतीचं नाही. आतापर्यंत बरेचसे चिडलेले हत्ती मी शांत केलेले आहेत. या हत्तींना आम्ही त्यांच्या अधिवासातनं जबरदस्ती बाहेर काढू शकत नाही, किंवा लोकांनी किंवा इतर कुठल्याही माध्यमातनं प्रयत्न करून फटाके फोडून त्यांना जर दूर नेलं तर ते परत या अधिवासात येतील आणि त्यावेळी ते चिडलेले असतील, त्यावेळी ते नुकसान जास्त करतील. मग आत्ता जेवढं नुकसान होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त नुकसान माणसाचं होईल शेताबद्दलचं, आणि नंतर जी काय तेढ राहील ती फारच म्हणजे त्याचं रूप फार भयंकर असेल. या ज्या गावांमध्ये हत्ती येतोय तर काय कारण असेल त्याचं, आणि जी नासधूस होते त्याचं काय कारण असेल? एकतर हत्तींचे कॉरिडॉर हे फिक्स असतात. हे बऱ्याच काळानंतर जर हत्ती इथे आले असतील तर तेव्हा रोड बनलेले असतात, नवीन रेल्वे लाईन्स आलेल्या असतात, काही ठिकाणी ह्युमन कॉलनीज आलेल्या असतात, काही ठिकाणची तळी बुजवून दुसऱ्या ठिकाणी धरण बांधलं गेलेलं असतं. सो हे प्रचंड बदल झालेले असतात. ते जसं आपला फोन आता दरवेळी अपग्रेड होतो की नाही, तसं आता त्यांची जी मेमरी आहे ती अपग्रेड होते की हे पूर्वी इथे हे होतं असं आपल्या मेमरीत आहे, ते आत्ता असं बदललंय. त्या दृष्टीने आपल्याला बदल केले पाहिजेत. हत्तीची मेमरी ही प्रचंड असते. म्हणजे जन्माला आल्यावर पहिले 10-15 दिवस सोडले तर त्यात 15 दिवसापासून पुढचं सगळं त्याला मरेस्तोर आठवत असतं. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जी चांगली मेमरी द्याल तो चांगल्या पद्धतीने स्वीकारतो, जी वाईट मेमरी द्याल तो ती तशी स्वीकारतो. आणि ह्या मेमरीच्या पुढे त्याला जेनेटिक मेमरी असते. जेनेटिक मेमरी म्हणजे फॉर एक्झाम्पल आज तुम्ही इथे आलात तर ठाण्याहून इथे येण्याचा मार्ग तुमच्या ब्रेनमध्ये प्रिंट झाला. नंतर तुमच्या 4-5 पिढ्या इथे आल्याच नाहीत, 10 पिढ्या आल्या नाहीत, 15 पिढ्या आल्या नाहीत, तरी सुद्धा तो मार्ग जो आहे तो तुमच्या ब्रेनमधनं पुढच्या पिढ्यांमध्ये पास ऑन होतो आणि तो पुढच्या पिढ्यांना मिळतो. म्हणून बऱ्याचदा असं होतं की आमच्या परिसरात गेले 100-150 वर्षात हत्ती बघितला नाही, अचानक कुठनं आला. तो कदाचित 100-150 वर्षाआधी येऊन गेला असेल आणि त्यांना ती जागा, आणि ते बरोबर पाण्याच्या ठिकाणी जातात. आता मानवी वस्त्या पाण्याच्या बाजूला वाढतात बऱ्याचदा, कारण पाण्याची गरज म्हणून. मग आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये हत्ती आला असं आपण म्हणतो, कदाचित तो परिसर त्याच्या बापजाद्यांचा आधीच असेल. गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलामध्ये 20हून अधिक हत्तींचा कळप दाखल झालाय. खोळदा बोळदा परिसरामध्ये या हत्तींचं दर्शन घडलंय. गावानजीकच्या जंगलामध्ये अनेकांनी या हत्तीला पाहिलंय, तर काही प्रमाणात शेतातल्या धान पिकाचं सुद्धा नुकसान केल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे गावकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय. पण शेत असेल तर ते खाद्यच आहे, आणि म्हणून जंगलात ते जातात, जंगलात राहतात आणि पुन्हा शेतात रात्रीचं येऊन ते खातात. त्याच्यात काही वेळेला तिकडे शेतात खाण्याची सुरुवातीला सवय नसते. जंगलतोड ज्यावेळी मोठ्या प्रमाणात होते, आतलं त्यांचं अन्न संपलं की पुन्हा त्यांना शेतावरती अवलंबून राहायला लागतं. तर नाईट पेट्रोलिंग हा कोणत्या प्रकारचा सर्वे आहे? साधारणपणे एखाद्या गावामध्ये हत्ती कोणाच्याही निदर्शनास आला, लोकांनी बघितला की ते वन खात्याला इन्फॉर्म करतात की आज आम्हाला इथे ते हत्ती दिसला, किंवा वन खात्याचे काही व्हिजिलन्स वरती फिरणाऱ्या ज्या गाड्या असतात त्यांना लोकेट होतो की या ठिकाणी हत्ती आता वावर सुरू झालेला आहे. मग त्यावेळेला ते आम्हाला सांगतात की अशा तऱ्हेने इथे हत्ती दिसायला लागलेला आहे. मग रात्रीच्या वेळेला त्या हत्तीची जी काही वेळ असेल की साधारण कोणत्या वेळेला कुठे दिसतो हे त्यांच्याकडनं आम्हाला सांगितलं जातं. मग त्यावेळेला तिथे जायचं आणि तो हत्ती बघायचा, हत्तीचं निरीक्षण करायचं. हे सगळं काम आनंद शिंदे करतात. कारण तो हत्ती, त्याचं साधारण आकारमान किती आहे, तो नर आहे की मादी आहे, त्याचा स्वभाव धर्म साधारण काय आहे, हे 2-3-4 वेळा व्हिजिट केल्यानंतर हळूहळू त्या अभ्यासातून त्यांच्या ते लक्षात येत असतं. आणि त्याच वेळेला लोकांना मग ते सांगता येतं की हे कोण आहे, काय आहे, आणि ह्याच्याशी कसं तुमचा बिहेवियर पॅटर्न कसा असला पाहिजे.
झालं का? आता आता बास करा. अरे पळ! पळ! राजा थांब. झाड तोडलं त्याने, झाड तोडलं. लोकांची कसं झालं आता, पहिल्यांदा आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे बाबा 1500 हत्ती जाईल, 1 महिन्यात जाईल, 1.5 महिन्यात जाईल, पण हळूहळू ह्या गोष्टीला 4 महिने होत आलेत. त्यामुळे लोकांची पण आता परिसीमा संपत आलेली आहे. लोक बी आता खूप कंटाळलेले आहेत, कारण लोकांच्या हातातोंडाला आलेलं पीक सगळं आता नष्ट झालेलं आहे. त्यामुळे लोकांना त्याची नुकसान भरपाई मिळते, ती पण तुटपुंजी मिळते आहे. आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करून जेवढी त्यांना नुकसान भरपाई देता येईल तेवढी आम्ही देतोच. पण शेवटी आता लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. रात्रीचे लोक आता घराबाहेर पडायला हे करत नाहीत. काही वाड्या वस्तींनी दुधाचे व्यवसाय आहेत, ते दूध सुद्धा लोकांनी घालायचं बंद केले. त्यामुळे सगळीच त्यांचे लोकांचा आता हळूहळू आता रोष वाढत चाललेला आहे. जवळजवळ 1 महिना 4 महिने पूर्ण होतील आणि एवढा नाहक शेतकऱ्यांना एवढा त्रास झालेला आहे हत्तीमुळे. तर एकूणच मला वाटतं इथे शेतकरी जवळ 100-150 शेतकरी असतील, त्याचे कुणाच्या शेतात गेला नाही असं नाही. सगळ्यांची नुकसान इथं केलेली आहे हत्तीन, आणि खूप म्हणजे आता रस्त्यानं चालणं मुश्किल झालेलं आहे. गावामध्ये जे कॉन्फ्लिक्ट झालं तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? शेतकरी टिकला पाहिजे आणि वाचला पाहिजे, हा आमचा एक महत्वाचा अँगल एलिफंट कॉन्झर्वेशन करताना सुद्धा असतो. आणि लोकांनी तेही गोष्ट एक सकारात्मक पद्धतीने लक्षात घ्यावी असे आमचे प्रयत्न असतात. पण कसं होतं ना, काही ठिकाणी लोकांच्याकडनं सुद्धा हत्तीचं व्हेजिटेशन जे असतं किंवा त्यांचे इटिंग हॅबिटाइट्स असतात ते नष्ट केले जातात. आणि तेही एक कारण असतं की हत्ती शेतात येतात. प्रत्येक जमिनीच्या तुकड्यावर आपण अधिकार नाही सांगू शकत. जंगल किंवा जमीन जशी आपली आहे तशी त्या प्राण्यांची सुद्धा आहे. जंगल तर त्यांचं घर आहे, ते वाचवलं पाहिजे. मग अशा वेळेला जेव्हा हत्ती शेतात येतो, मला माहिती आहे की सुरुवातीला लोकांनी त्याची पूजा केली होती, त्याच्या पावलांची पूजा केली होती. एवढी सकारात्मकता असताना मग सतत नुकसान व्हायला लागल्यावर लोक चिडली. कशा पद्धतीने तो हत्ती अंगावर त्यांच्या यायला लागला हे आम्हाला लोकांनी सांगितलं. त्यांना तुमचा टोन समजतो, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने आदराने बोलताय की कारण आपण अनादराने असं शांतपणे बोलूच शकत नाही. आदराने बोलतो तेव्हाच शांतपणे बोलू शकतो आणि त्यांना ते समजतं. पण मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्या दिवशी पण आम्ही बघितलं की हत्ती स्थिर आणि शांत होता. ज्यावेळी लोकांकडनं आरडाओरडा वाढला, लोकांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी चार्ज केलं. त्यांना फक्त सांगायचं होतं की तुम्ही माझ्याशी असं वागू नका, आणि म्हणून तो तिथे धावत जाऊन त्याने तिकडचं एक मोठं झाड की जे सहजासहजी तुटलं नसतं ते सोंडेत धरून खाडकन तोडून दाखवलं त्यांना, आणि ती एक दहशत स्वतःची निर्माण केली. आणि त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःची एक बाउंड्री आखली आणि त्यांना थोडक्यात असं सांगितलं की ह्याच्या पलीकडे मी येणार नाही, तुम्ही पण ह्याच्या आत यायचं नाही, असं धमकावल्यासारखं त्याने त्याचं बिहेवियर पॅटर्न होता. मला असं वाटतंय ना की तुम्ही त्यांच्याशी कसं वागता याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. दुर्दैवाने निसर्गाने, आता दुर्दैव हे मी हत्तीचं म्हणतो, अदरवाईज ते सुदैवच आहे की हत्तीला निसर्गाने शिकवलंच हे आहे की अटॅक इज द ओनली डिफेन्स. त्याच्या संरक्षणाकरता हल्ला ही एकमेव गोष्ट निसर्गाने त्याला दिलेली आहे आणि निसर्गाच्या अतिशय जवळ राहतोय. त्यामुळे निसर्ग नियम कोणतेही न तोडता हत्ती तिथे त्याची जी कृती आहे ती करतो आहे. एक म्हणजे घाटकोपरला एका माणसाने एका हत्तीच्या सोंडेमध्ये आधी फळ दिलं आणि नंतर दगड दिला. तर दगड दिल्यानंतर त्याने तो तोंडात टाकल्यावर त्याला ते कळलं की हे फळ नाही आणि तो चिडला. चिडल्यावर तो माणूस होता तो गर्दीत जाऊन उभा राहिला. त्याला असं वाटलं की ह्या गर्दीत मला शोधणार नाही, पण त्या गर्दीतनं बरोबर त्याने त्या माणसाला पकडलं, शोधलं आणि त्याला पायाखाली मारून टाकलं आणि तो हत्ती अटक झाला होता. तर
तो जेलमध्ये असलेल्या हत्तीचा फोटो काढायला मी पहिल्यांदा गेलो, पण त्यावेळी पण माझ्या डोक्यात हेच चालू होतं की त्या गर्दीतनं त्यांनी बरोबर तो माणूस शोधून काढला, बाकी कोणाला त्रास दिला नाही. तर हत्तीला जे त्रास देतात त्यांनाच हत्ती रिॲक्ट होतो, बाकी कोणाला रिॲक्टही होत नाही. हत्तींच्या प्रदेश व्यापण्याच्या दरम्यान ज्या काही घटना घडत होत्या, म्हणजे हत्तीनं माणसांच्यावर हल्ले केले, हत्तीनं पिकांचं नुकसान केलं आणि याच्यामध्ये हत्ती आणि मानव असा एक मोठा संघर्ष उभा राहिला. मी गेली 20 वर्ष या विषयाशी संबंधित आहे, म्हणजे एक पत्रकार म्हणून मी या गोष्टीशी तर संबंधित आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे मी आता मगाशी जसं म्हटलं की केवळ हा संघर्षाचा एक भाग नाही, तर तो पर्यावरणाशी सुद्धा निगडीत असा प्रश्न आहे. म्हणजे हत्ती आपल्या भागात आक्रमित झाला की आपण हत्तीच्या भागात आक्रमित झालो, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या सर्व अनुषंगानं मला असं वाटतं की आपण पर्यावरणाच्या अंगानं हत्ती समजून घ्यायला पाहिजे आणि आपण त्याच्याशी खूप संवेदनशीलपणे वागायला पाहिजे. की हत्तीच्या चालण्याच्या वागण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा हत्तीची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती एवढी प्रचंड मोठी आहे की ती माणसाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडची आहे. आणि त्यामुळं हत्तीच्या जीवनाचा बारकाईनं अभ्यास माणसानं करावा, जो माणसाचा अभ्यास मूक असलेल्या हत्तीनं केलाय. शेवटी त्याला पोट भरायचंच आहे. नुकसान थोडं शेतात आल्यानंतर थोडं बरं तोच का, घुशी उंदरं सुद्धा खातातच ना. आम्ही शेतकऱ्यांना पिकवून तोंडात घालीपर्यंत कोण नाही कोण त्या आमच्या घासावर कोणता कोण अवलंबून आहे. आम्ही शेतकरी आहोत. शेतात भाकरी खात असताना एखादा कुत्रा आलं तरी आम्ही आमच्या घेतलेल्या समोर भाकरीतला एक तुकडा कुत्र्याला देतोच ना. घरात बसलो आहोत, मांजर म्याव करतंय, मांजराला सुद्धा एक तुकडा देतो. म्हणजे आम्ही शेतकरी ज्यावेळी अन्न घेत हातात अन्न घेत असतो, पण ज्यावेळी आमच्या तोंडातून हात जातं त्याच वेळी आमचं असतंय. तोपर्यंत कोण ना कोण ह्या शेतकऱ्याच्या ह्याला हे आहेच ना. कदाचित आता हे आहेत उंदीर आहेत, उंदीर तर आम्ही त्याला काय किती तो आपला पेरल्यापासून हे करतो. उंदीर आहेत, मोर असे किती आहे, त्याच्यातला हत्ती एक प्रकार आहे. माणूस म्हणून वैयक्तिक मला असं वाटतं की ही दुर्दैवाची गोष्ट आहे की मला त्याची इकोसिस्टम पुन्हा लावावी लागते. ती इंटॅक्ट असणं गरजेचं आहे माणसाच्या दृष्टीने सुद्धा, कारण जेवढं हत्तीचं जंगल इंटॅक्ट राहील तेवढा कार्बन कंटेंट त्याच्यात दाबला जाईल आणि आतमध्ये राहील. हत्ती हा आपल्या इकोसिस्टमचाच तेवढाच इक्वली पार्ट आहे आणि हाऊ इज मोर कनेक्टेड टू ह्युमन्स. हत्ती इज नोन ॲज आर्किटेक्ट अँड इंजिनियर ऑफ इकोसिस्टम. निसर्ग चक्राचा तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हत्ती नाहीसा होणं ही भयंकर गोष्ट त्या जंगलाकरता असू शकते जिथे त्याचा वावर आहे. हत्ती जाताना जे काही डंग पास करतो तर त्या डंग मध्ये 7 ते 17,000 किडे सर्वाईव्ह होतात. ज्यावेळी परत त्या ग्रासलँड मधनं तो चालतो त्यावेळी हत्रे बसतात, जमिनीखालचे किडे वर येतात. त्याच वेळेला हत्तीच्या कळपाला पक्ष्यांचे थवे फॉलो करत असतात, कारण त्यांना त्यांचे किडे खाऊन त्यांना त्यांचं अन्न मिळत असतं. ते जर नाही मिळालं त्यांना तर ते त्या परिसरात न जातात किंवा नाहीसे होतात. त्याचा परिणाम परागीकरणावर होतो. परागीकरण नाही झालं तर पुन्हा निसर्ग चक्रामध्ये आपल्याला गोंधळ लक्षात येतो. तर हे एलिफंट कॉरिडॉर्स बनवणं किती इम्पॉर्टंट आहे? हत्ती काय काय खातोय आता त्याचा अभ्यास करून त्याच्या खाण्यासाठी त्याच्या कॉरिडॉरमध्ये ती सगळी झाडांची लागवड आहे ती प्रकर्षाने करण्याचं आमचं काम चालू आहे. झाडं लावताना तिथे जंगली झाडं कुठली आहेत ती लागली पाहिजे. हत्तीच्या खाण्याची झाडं ज्याच्याकरता तो लोकांच्या परिसरात येतोय ती झाडं लागली पाहिजेत. एकदा त्याचा कॉरिडॉर नीट झाला की मग आजूबाजूच्या जंगलात सुद्धा ती झाडं लावता येईल. त्याच्याकरता अर्थात वन खात्याची परवानगी आम्हाला लागते आणि त्या परवानगीनेच ती कामं केली जातात. आम्हाला वाटतं म्हणून आम्ही जंगलात जाऊन झाडं लावू शकत नाही. जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा तेव्हा आम्हाला कॉल येतो. केरळपासून सुरुवात झाली, नंतर तमिळनाडू, नंतर कर्नाटक, मग आंध्र, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, ओरिसा, आसाम
अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आतापर्यंत संस्थेने कामं केलेली आहेत. मोठे मोठे अभ्यासक ओरडून सांगतात जंगल जेवढं सुधारलेल्या अवस्थेत असेल तेवढीच माणसाची जगण्याची शक्यता वाढत जाईल. जर जंगल नष्ट झाली तर माणूस वाढणार नाही. आणि हे 4थीच्या पुस्तकात शिकवलंय की झाडं तोडू नका. झाडं तोडल्यामुळे मध्यंतरी जे काही अपघात आपल्याला डोंगरच्या डोंगर खाली येऊन गावाच्या गावं नाहीशी झालेली आपल्याला बघायला मिळतात. ही घटना घडल्यानंतर सुद्धा आपण असेच वागणार असू तर माणसाला वाचवणं कठीण आहे एवढं मला ठामपणे सांगता येईल.